नमस्कार, मी प्रणाली पाटील स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं आपल्या केक ऑफ 204 या यूट्यूब चॅनलवर। हॅलो गाईज, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला केक नाही बघायला मिळणार आहे। तर ॲक्च्युली माझं थोडं काम होतं कल्याणला, म्हणून मी तिकडे गेली। तर तिकडे गेल्यावर मला हे असं काहीतरी फिश दिसलं मोठं आम्हाला। तर बोललो की ठीक आहे, हे खूप ठिकाणी मी रील्समध्ये वगैरे बघितलेलं, म्हणून जायचं होतं। तर तिकीट काढून आम्ही आतमध्ये गेलो ते बघायला की नक्की काय आहे, कारण की फिशचं मोठं आहे तिथे। ते एवढं माहिती आहे की खूप सारे फिशेस असतात तिकडे, एवढं माहीत होतं। तर तेच काय असतं कसं असतं ते आम्ही बघायला गेलो। तर इथे एंट्री होती, त्या एंट्री मारली आणि हे बघा आतमध्ये हा असा लुक होता, म्हणजे असं बॉक्सेस होते अशा टाईपचे आणि त्याच्यामध्ये सगळे फिशेस ठेवलेले होते। तुम्हाला दिसतात ते हे एकदम छोट्या छोट्या फिश, म्हणजे ॲक्च्युली मला त्या फिशचं एवढं नाव नाही माहिती, म्हणजे खूप सारे फिश होते। हे बघा ब्लॅक फिश वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या फिशेस होत्या, पण मला ऑब्वियस त्यांचं नाव नाही माहिती। तर जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। आणि हे बघा तिथे खूप जास्त गर्दी होती, खूप जण सगळे ते मासे वगैरे बघायला येत होते आणि तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे तिथे। आणि बघा सगळ्या टाईपचे फिश होते, म्हणजे हा ब्लॅक कलर, परत छोटे मोठे जे पण तुम्हाला दिसतात तिथे सगळ्या टाईपचे फिश होते आणि म्हणजे असं टँक टाईप होते ते आणि त्याच्यामध्ये ठेवलेले होते। तर बघा केवढूसे ते फिश आहेत आणि त्याच्यामध्ये व्हरायटी खूप होती, म्हणजे जे आपण असं बघत नाही ते फिश आहे। बघा गोल्ड फिश आहे हा, आय थिंक, एवढं मला माहिती आहे। तर खूप छान होतं, म्हणजे बघायला खूप भारी होतं हे बघा। आणि शूट करता करता चुकून फोन पण पडला, तर ठीक आहे। तर हे मस्त एक व्हाईट पिंक कलरचे फिश होते, हे परत गोल्ड फिशच वाटतं ते मला। आणि लहान मुलं तिथे जास्त होती, त्यांना हे बघायला खूप जास्त मजा वाटत होती। तर हे बघा हा पण एक खूप मस्त वेगळ्या टाईपचे फिश होते बघा। मीन्स हे अशाच त्याकडे 2 रो होत्या, तर एक सेम रो तशीच क्रॉस केल्यावर पुढे टर्न घेऊन परत पुढची तशीच रो होती आणि सेम अशाच वेगवेगळ्या टाईपचे सगळे फिश होते। तर तुम्ही बघून घ्या, ऑब्वियस कोणाला जमेल नाही जमेल जायला, तर मी तुम्हाला ते दाखवते इथे की नक्की इथे काय काय आहे। तर बघा, तुम्हाला जर जे कोणाला फिश जास्त बघायला आवडत असेल त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे। तर बघा किती व्हरायटीचे फिश आहेत इथे आणि ते खूप बघायला पण छान वाटत होतं। फक्त ना त्यांनी तिथे ते जे फिश टँक आहेत त्याच्या खाली त्यांची नावं द्यायला पाहिजे होती, म्हणजे कसं आपल्याला कळलं असतं बघून। तर मला फक्त 1-2 फिशचं नाव माहिती आहे, बाकी फिशचं तर मला सिरियसली एवढं नॉलेज नाही आहे त्यांच्याबद्दल। तर हे बघा हे पण खूप जबर आणि सिल्वर कलरचे होते, तर खूप छान दिसत होते। हे पूर्ण व्हाईट फिश, सगळ्या टाईपचे। हे बघा हा पण एक खूप मस्त वेगळा फिश होता आणि मोठे छोटे सगळ्या अशा प्रकारचे फिश होते इथे आणि सगळ्यांना बघायला खूप मजा वाटत होती ती। आणि हे सगळे फिश बघून झाल्यावर हा जो मेन आणि जो मला खूप जास्त आवडलेला पार्ट आहे, तर बघा हा एक टनल टाईप होतं आणि साईडला वरती सगळीकडे पाणी आणि त्याच्यामध्ये मासे, छोट्या माशांपासून स्टार्ट होतं हे, की खूप छोटे छोटे मासे आणि नंतर पुढे गेलं तुम्हाला मासे दिसतीलच कसे होते ते। पण हे बघायला खूप भारी होतं, मस्त लाईट्स वगैरे सोडलेल्या आणि मासे वगैरे त्याच्यामध्ये होते।
आणि मस्त छोटे छोटे मासे, आणि तुम्हाला इथे काही मोठे मासे पण दिसतील. तर हे जर काय जी काय घाण होते पाण्यामध्ये तर ते क्लीन करण्यासाठी ते मासे असतात, एवढं मला कळालं आहे. तर हे बघा, जसं जसं पुढे ना तसं तसं मासे मोठे मोठे होत गेले. म्हणजे आधी छोटे मासे, नंतर मीडियम, मोठे मोठे असे तुम्हाला इथे दिसतील मासे. पण हा एक्सपिरियन्स खूप जबर होता, असं खूप मस्त होता हा एक्सपिरियन्स, की इथे बाजूला आणि वरती वगैरे इकडे मासे, आणि बघायला पण खूप मजा वाटत होती. हे बघा, हे तुम्हाला बिहाइंड द सीन दाखवते, की जे तुम्हाला पुढून जे टँक दिसल्या, तर हे बघा, हे मागे ना असं सेटअप केलेलं आहे, म्हणजे टेबलावर टँक ठेवून असं सेटअप केलेलं होतं त्यांनी. पण ठीक आहे, मला ते दिसलं म्हणून मी बोलली की व्हिडिओमध्ये पण शूट करूयात. हे बघा, बाकी तर हे टनलचंच आहे, खूप मस्त. आणि सगळ्या फिश बघून झाल्यावर आम्ही निघालो बाहेर, आणि बाहेर येऊन बघतो तर काय पुढे तर म्हणजे असं जत्रा टाईप भरलेली, जिथे खूप सारे पाळणे होते, लहान मुलांपासून मोठ्या माणसांचे सगळ्यांचे पाळणे होते, आणि गेम्स होते काही खेळायला. गेम्स खेळले आम्ही काही तिथे जे होते ते. आणि मीन्स ह्या गेममध्ये असं होतं की जेवढे पण तुमच्या नंबरमध्ये जाणार ना ते बॉल्स, तर त्यांची टोटल होणार, आणि त्याचं जे तिथे गिफ्ट असेल ते लावायला मिळणार. तर ते असं 1 to 10 नंबर्स नव्हते, पर्टिक्युलर नंबर्स होते. सो ते काउंट करून आम्ही टाकायचं ट्राय केलं. तर आम्ही ते खेळलो. आणि टोटल झाल्यावर आम्हाला कळलं की काय लागलं असेल. ओके, तर मग मी काय करू मगचं घेऊन, म्हणून त्यांनी गिफ्ट चेंज करून दिलं. बोलली हे कुंडी नेल तर ॲटलिस्ट झाड तरी लावेल मी. तर म्हणून मी त्यांच्याकडून आम्ही चेंज करून घेतलं, ते झाडांची कुंडी घेतली. तर मग आम्ही आधी बघून घेतलं की काय काय आहे, कोणते कोणते पाळणे आहेत वगैरे, आणि एका पाळण्यात पण बसलो, एक नाही 3 पाळण्यात बसलो. आणि आधी त्या पाळण्यात बसलो, आणि मग नंतर कपबशी वगैरे असं जे काय पाळणे आम्हाला म्हणजे चांगले वाटले, जिथे जास्त आम्हाला मज्जा वाटेल अशा पाळण्यामध्ये बसलं. नंतर थोडी खेळणी पण बघितली. तर असा हा आमचा व्लॉग होता. आणि मग आम्ही बाहेर पडल्यानंतर नोटीस केलं की अरे वा, हे तर आता अजून खूप छान दिसत होतं. पुढे फिश बघून आम्ही जो गेलतो तर त्याला मस्त लाईटिंग वगैरे सोडलेली. आणि आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला इथे जायचं असेल तर ह्याचं मी ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.